झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। काय का कुठे काय? हा शिका बघतेस मग तू? हा नाही ते तू इथे काय करतोयस? काही नाही ते भावना मॅडम सोड ना काय चुकल्यास ना त्या? तुलाही असंच वाटतं की त्यांनी मुद्दाम केलं? बोली अगं काय बोलतेस तू? अगं चुकून नेसली त्यांनी ती साडी, इतकं काय त्यात? इनफ हा सिद्धू, तो शालू गुरुजींनी माझ्यासाठी आणला होता। शुभ शकुनाचा शालू होता तो। खरं तर तो शालू नेसून आपण दोघांनी देवीचा एकत्र आशीर्वाद घेणं अपेक्षित होतं, पण तो शालू त्या भावनाताईंनी नेसला। त्यामुळे असं काहीच होऊ शकत नाही। मला कळत नाही सतत आपल्या कार्यामध्ये त्या लुडबुड का करत असतात। एक मिनिट पूर्वी काय बोलतेस तू? तुला काय हे आपलं लग्न एकत्र पाया पडणं हे विधी वगैरे हे काय सगळं आवडायला लागलंय काय? पूर्वी तू विसरतेस का की आपल्या दोघांनाही लग्न करायचं नाहीये? हा नाही, म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं ते। अरे तुझ्या आईचीच इच्छा होती तशी, त्यांचं मन राखण्यासाठी मी असं बोलले फक्त, बाकी काहीच नाही। बरं ठीक आहे, उगाच भावना मॅडमना दोष देऊ नको। चुकून नेसली त्यांनी ती साडी, आणि जे लग्न आपल्याला मुळात करायचंच नाही ना त्याच्या विधी पूर्ण करण्यासाठी इतक्या आटापिटा करण्याची काहीच गरज नाही। भास होते कसे हे नाव ओठी कुणाचे, का सांग वेड्या मना मला भान नाही जगाचे। मला वेड लागले प्रेमाचे। जयन, किती सुंदर असतो ना हा उत्सव। तुला माहितीये लहानपणी ना बाबा आम्हाला या देवीच्या गोष्टी सांगायचे, आणि आम्ही सगळी भावंड त्यांच्या समोर कोंडाळ करून अगदी भारावून जाऊन त्या गोष्टी ऐकायचो। वाह, किती मजा येत असेल ना बाबांकडून या सगळ्या गोष्टी ऐकायला? अरे हो मग, आणि तुला माहितीये का आमच्यात तर या गोष्टीवरून सुद्धा भांडणं व्हायची की बाबांच्या शेजारी कोण बसणार। जानू तुला एक विचारू? हो, तुझ्या बहीण भावंडांमध्ये तुझ्या सगळ्यात जास्त क्लोज कोण आहे? खूप अवघड प्रश्न आहे हा, पण म्हणजे खरं तर ना मी माझ्या भावनाताईशी खूप जास्त क्लोज आहे। म्हणजे माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी मी भावनाताईकडे शेअर करते। हा, पण जर मला अभ्यासात काही समजलं नाही किंवा मला बँकेचं कुठलं काम असेल ना तर मग मी संतोष दादाकडे जाते। लहान असताना शाळेत जेव्हा माझ्याशी कोणी भांडायचं किंवा मला कोणी काही बोलायचं ना तर मग मी ते सगळं जाऊन मंगलताईला सांगायचे। आणि मज्जा मस्ती धमाल करायला तर हरीश दादा होता। आणि वेंकी दादा? वेंकी दादा, खरं सांगू का जयन, ह्या सगळ्यांचे सगळे गुण माझ्या वेंकी दादामध्ये। म्हणजे ना त्याच्याकडून मला व्यवहार ज्ञान शिकता येतं, त्याचा खूप आधार वाटतो, आणि आम्ही मस्ती तर करतोच। त्यामुळे ना या सगळ्या दादांमध्ये ना माझा फेवरेट दादा माझा वेंकी दादा आहे। आणि मी काय जयन, अरे तू माझा भाऊ कुठे आहेस? काय बोलतोयस? हे बघ, तुझ्याशी गप्पा मारायच्या नादात हे आरतीचं ताट मला सिंचना वहिनींना द्यायचं होतं, ते मी आता तिला देऊन येते। जानूची आजी आणि हा वेंगी हे दोघं म्हणजे दोन अडथळे आहेत माझ्या आणि जानूमध्ये। या दोघांचा बंदोबस्त करावा लागेल।
किचन तिकडे 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 व्यंकी, अरे व्यंकी, आई आई गो, आई गो, अरे काय नाही झालं परत. व्यंकी, एवढं नाही लागलं मला. अरे काय करतो तू? अरे ते कसं फाडतो व्यंकी? देवा, हो काय? झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज